परभनी में खासदार बंडू जादव का भव्य स्वागत। हजारों कार्यकर्ताओं का जन सैलाब उमड़ा। परभनी जिले के लोकप्रिय सांसद संजय और बंडू जादव द्वारा उद्धव बाला साहेब ठाकरे की शिवसेना को छोड़कर उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के नेतृत्व वाली शिवसेना में प्रवेश करने के बाद पहली बार परभनी आगमन को लेकर कार्यकर्ताओं में जबरदस्त उत्साह देखने को मिला। 22 जून 2026 को जैसे ही सांसद बंडू जादव के परभनी आने की खबर फैली, वैसे ही बिना किसी औपचारिक निमंत्रण के हजारों कार्यकर्ता बसमत रोड स्थित दत्तधाम परिसर में एकत्रित हो गए। कार्यकर्ताओं ने मंडप लगाकर अपने लोकप्रिय नेता के स्वागत की भव्य तैयारी की थी। इस अवसर पर बसेरा बिल्डर्स के सर्वेसर्वा हाजी शेख इब्राहिम भी मौजूद रहे। हाजी शेख इब्राहिम को सांसद बंडू जादव का बेहद करीबी माना जाता है। सामाजिक, राजनीतिक और जनहित के कार्यों में वे हमेशा सांसद जादव के साथ मजबूती से खड़े दिखाई देते हैं। वहीं युवा नेतृत्व के दम भी इस स्वागत समारोह में देखने को मिला। हाजी शेख इब्राहिम के पुत्र एवं युवा नेता इंजीनियर शेख तौसीफ के नेतृत्व में उनके खादराबाद प्लॉट निवास स्थान से एक विशाल बाइक रैली निकाली गई। इस रैली में सैकड़ों युवाओं ने भाग लिया और पूरे शहर में जोश और उत्साह का माहौल बना दिया। बाइक रैली सरकारी अस्पताल, छत्रपति शिवाजी महाराज चौक, गुजरी बाजार, गांधी पार्क, मुल्ला मस्जिद, आरआर टावर, रेलवे स्टेशन रोड और शिवाजी महाराज पुतला मार्ग से होती हुई दत्तधाम पहुंची। पूरे रास्ते कार्यकर्ता सांसद बंडू जादव के समर्थन में जोरदार नारेबाजी करते रहे। सांसद बंडू जादव को एक जमीन से जुड़ा हुआ जन नेता माना जाता है। उनकी पहचान ऐसे नेता की है जो सभी समाजों को साथ लेकर चलते हैं और कभी भी जाति, धर्म या वर्ग के आधार पर भेदभाव नहीं करते। आम लोगों के बीच उनकी लोकप्रियता का अंदाजा इसी बात से लगाया जा सकता है कि कई बार लोगों के छोटे बड़े काम केवल उनके नाम से ही पूरे हो जाते हैं। रात लगभग 11 बजे सांसद बंडू जादव के निवास स्थान पर एक विशेष कार्यक्रम का आयोजन किया गया। इस कार्यक्रम में नवनिर्वाचित विधान परिषद सदस्य एवं उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के कट्टर समर्थक सईद खान, डॉक्टर राम शिंदे, स्थायी समिति के अध्यक्ष अतुल सरोदे, तात्या, हाजी शेख इब्राहिम, इंजीनियर शेख तौसीफ, विशाल कदम, आनंद भरोसे, आनेराव भाव सहित बड़ी संख्या में पदाधिकारी, कार्यकर्ता और नागरिक उपस्थित रहे। इसी दौरान सभी नेताओं और मान्यवरों ने सांसद बंडू जादव के शिवसेना में प्रवेश का स्वागत किया और आने वाले समय में संगठन को और मजबूत करने का संकल्प व्यक्त किया। आखिर इस भव्य स्वागत समारोह और राजनीतिक घटनाक्रम को लेकर नेताओं ने क्या प्रतिक्रिया दी, लोगों में कैसा उत्साह देखने को मिला, जानने के लिए देखते रहिए लोक पुकार न्यूज। जिल्ह्यामध्ये शिवसेनेची स्थापना झाल्यापासून जो पक्ष संघटना आणि पक्षाचं कार्य म्हणजे अगदी कमी वयामध्ये असल्यापासून मिशा फुटल्याच्या वयापासून खांबावर चढून झेंडे लावण्यापासून ते 2 वेळेला आमदार आणि 3ऱ्या वेळेचे खासदार हे त्यांचं कार्य ह्याच्यावरूनच हे लक्षात येते की खासदार साहेबांनी या पक्षासाठी त्यांचं अख्खं आयुष्य म्हणजे मागच्या 35 ते 40 वर्ष आयुष्याची पक्ष वाढवण्यासाठी दिला आहे। आणि आज ते ओरिजिनल बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या धनुष्यबाण चिन्ह असलेल्या बाळासाहेबांच्या विचाराच्या शिवसेना पक्षात प्रवेश केलेला आहे आणि आम्ही सर्व त्यांचे सामान्य कार्यकर्ते होऊन आमच्या सर्वांचा त्यांना पाठिंबा आहे आणि आमच्या सर्वांच्या आग्रहास्तव त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे। बघा, राज्य संभाजी मित्रमंडळाच्या माध्यमातून बॉसनं जे काही बाळासाहेबांची विचार आहेत 80% समाजकारण आणि 20% राजकारण, सो ह्या राज्य संभाजी मित्रमंडळाच्या माध्यमातून मग दरवर्षीचं दुर्गाष्टमी महोत्सव असेल, वेगवेगळ्या प्रकारचे धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम असतील, सामाजिक उपक्रम असतील, गरजू रुग्णांची सेवा असेल, गरजू रुग्णांना अन्न पुरवठा असेल सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणि कोविडच्या काळामध्ये जे काही त्यांनी प्रचंड काम केलेलं आहे, त्यामुळे त्यांच्या सामाजिक कार्याचं जी मूर्तमेढ बॉसनं लावलेली ती राज्य संभाजी मित्रमंडळाच्या माध्यमातून लावली आणि ती अशीच अखंडपणे पुढे चालत नाही। बघा, एक गोष्ट लक्षात घ्या की आता सुद्धा खासदार साहेबांनी हाच संदेश दिला की जे 18 पगड जाती जमातलेले सर्व धर्मीय कार्यकर्ते माणूस त्यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू हा सामान्य माणूस आहे आणि ह्या सामान्य माणसाच्या माध्यमातून काम करत असताना त्यांनी जो संदेश दिलाय की आतापर्यंत त्यांनी कुठल्याही जातीपातीचं राजकारण केलं नाही आणि मुळात शिवसेना हा पक्षच बाळासाहेबांची जी शिकवण आहे या पक्षामध्ये कुठल्याही जातीभेदाला धर्माला स्थान नव्हतं। त्यामुळे परभणी शहरामध्ये जातीय सलोखा टिकवून ठेवणं किंवा सर्व जाती धर्मियांमध्ये सलोखा टिकवून ठेवण्याची मोठी काम आता मागील 40 वर्षापासून खासदार साहेबांच्या माध्यमातून झाले।
विशेष करून खासदार तरुणांना काय केलं आहे याच्याबद्दल काही शंका नाही, कारण खासदार साहेबांचा जन्मच मुळात त्या भागामध्ये झालेला आहे. त्या परिसरामध्ये राज्य समाज मित्र मंडळाची स्थापना झालेली आहे आणि त्या माध्यमातून खासदार साहेबांचे त्या संपूर्ण परिसरामध्ये अगदी सर्वांचे घरगुती आणि प्रेमाचे संबंध आहेत आणि त्या माध्यमातून त्यांचे कित्येक मुस्लिम सहकारी आहेत ज्यांना त्यांनी आजपर्यंत आता परभणीला जे महापौर दिले ते पण एका तरुण मुस्लिम तरुणाला त्यांनी महापौर म्हणून संधी दिली. त्याच्यानंतर बऱ्याच युवकांना नगरसेवक होण्याची संधी दिलेली आहे. त्यांचे खूप सारे सहकारी त्यामध्ये खासदार साहेबांच्या माध्यमातून पुढे गेलेले आहेत वेगवेगळ्या व्यावसायिक क्षेत्रामध्ये. 2021 मध्ये 100% आज तुम्ही बघताय दुपारी 3 वाजल्यापासून तर रात्री 12 वाजेपर्यंत इथे आज हजारो कार्यकर्ते आज खासदार साहेबांच्या फक्त त्यांच्या कपड्यामध्ये. खरं म्हणजे काल यशवाडीमध्ये जी दुर्घटना झाली त्यानंतर खासदार साहेबांचा सर्वांना निरोप होता की आपल्याला कुठल्याही प्रकारचं जंगी स्वागत करायचं नाही, काही नाही. पण तरी सुद्धा आज तुम्ही बघताय कार्यकर्त्यांचं उत्स्फूर्त प्रेम आज साहेबांना किती लाभलं आणि त्या उत्स्फूर्त प्रेमापोटी आज हजारो कार्यकर्ते रात्री 12-12:30 वाजले तरी आज त्यांच्या स्वागतासाठी ते सज्ज होते. त्याच्याबद्दल आमच्या सगळ्यांच्या मनात कुठलीही शंका नाही. बघा, मुळात शिवसेना हा एकच पक्ष आहे आणि खासदार साहेबांची जी भूमिका आहे पहिल्यापासून समाजकारणाची, राजकारणाची, हिंदुत्वाची आणि राजकारणापेक्षा सामान्य माणसाला, सामान्य मतदाराला आणि सगळ्यात महत्वाचं काय की बरीच वर्ष ते विरोधी पक्षामध्ये राहिले. विरोधी पक्षामध्ये राहून जनतेची कामं होत नाहीत हे आम्ही सर्व त्यांचे सहकारी आहोत. कित्येक वर्ष त्यांच्यासोबत कामाला हे जाणवत होतं. त्यामुळे परभणी जिल्ह्याचा विकासाचा गाडा पुढे रेटण्यासाठी आम्हाला या राजकारणामध्ये किंवा सत्तेच्या राजकारणात किंवा जे आताचे विकास पुरुष आहेत आदरणीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून परभणी जिल्ह्याचा यापुढे प्रचंड विकास होईल अशी आमच्या सर्वांना खात्री आहे. सांगतो या माध्यमातून आपण जेव्हा हा सगळा विषय काढला की बघा आज योगायोगानं खासदार साहेबांचा प्रवेश झाला आणि आजच परभणी हिंगोली विधान परिषद मतदारसंघाची निकाल लागलेला आहे विधान परिषद आणि आज अल्पसंख्याक समाजातील आणि आपल्या शिवसेनेचे अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष आदरणीय सईद खान हे इथून निवडून आलेले आहेत. त्यामुळे तुम्ही पाहाल की खासदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, श्रीकांत शिंदेच्या नेतृत्वाखाली आज त्यांचा इथे प्रचंड विजय झालेला आहे. बाळासाहेबांच्या विचाराशी सोबत आहेत आम्ही. बाकी विषय काय वेगळा, कारण काही नाही. विकासात्मक दृष्टिकोनातून कामं करायची असतील लोकांची, कार्यकर्त्याला बळ द्यायचं असं विरोधी पक्षात मिळते का? आता तू सांग मला. कारण मी इतके दिवसापासून काम करतो, 25 वर्षापासून मी पदावर आहे, सतत विरोधात आहे. पण पूर्वी कसं होतं, थोडं 60-40, 70-30 असं तरी होतं. आता निवळ 100 आणि 0 असं चालू आहे सगळं. मग अशा परिस्थितीत कुठेतरी आपल्या कार्यकर्त्याचं खच्चीकरण होत होतं. एवढ्या मोठ्या गावात, शहरात आपण लोकांना विकास काम करताना कमी पडत होतो आणि राजकारणाची समीकरणं सगळी बदलली आहेत. तुम्ही बघता सगळ्या लोकांना पाठदिशी पाहिजे सगळ्या गोष्टी. सकाळी येते, संध्याकाळी म्हणते माझं काय का नाही, चालू होऊ द्या. त्यावेळेस अशी परिस्थिती निर्माण झाली. मग अशा परिस्थितीत कार्यकर्त्याला बळ द्यावं. आपल्या भागातल्या काही नागरिक समस्या आहेत, त्याची समस्याची निवारण व्हावं ही एक मुख्य भूमिका त्याच्या मागची आहे. बाकी राजकारणासाठी राजकारण म्हणून नाही. आणि शेवटी मी इतक्या वर्ष 40 वर्षे मी संघटनेत घातले. मला कळते तसं 1986 पासून कार्यकर्त्याचा मी खासदार झालो. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी काम करत असताना खूप विश्वासानं केल्यात आणि ती विश्वासार्हता कायम ठेवूनच ही सगळी भूमिका घेतली. कार्यकर्त्याची मानसिकता कुठ्यातरी सत्ताधारी पक्षात सहभागी व्हावं, विशेषतः बाळासाहेबांच्या विचाराशी निगडीत असलेल्या पक्षातच जावं आणि त्या अनुषंगाने आम्ही एकनाथ शिंदे साहेबांसोबत शिवसेनेत काम करण्याचा विचार केला. पैसे जर मला घ्यायचे असते ना, तुम्हाला सांगतो इमानदारीला, मी 22ला घेतले असते ना. इतकी वाट बघितली नाही 26 पर्यंत. 22ला मला काही मिळत होतं तेव्हा. पण पैशासाठीच राजकारण होत नसतंय, परंतु विकासात्मक दृष्टिकोन महत्वाचा आहे आणि ते करण्यासाठी सगळ्यांनी पुढाकार घेतल्यामुळे मला हे करावं लागलं. ही गोष्ट राजकारणाचा तुम्ही उल्लेख करताय, काय नेमकी अडचण? आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मला काय विचारत बसता पुन्हा. अरे आम्ही पक्षाचं बीज रोवलंय. आम्ही 86 पासून 88ला बाळासाहेबांची पहिली सभा झाली परभणीला, 89ला पहिली लोकसभेची निवडणूक झाली. त्याच्या आधीपासून आम्ही सगळेजण काम करतो पक्ष वाढीसाठी. आणि काल ज्यांना आम्ही आमदार केले तेच आमची ठोकायला निघाल्यावर मग पक्षाने दखल घ्यायची काम आहे का? नाहीये.
आज तुम्ही बघितलं महापालिकेच्या निवडणुकीत 4-4 वार्डामध्ये 2-2 EB फॉर्म, म्हणजे आमचा काटायचा. जिल्हा परिषदला आमच्याच माणसाच्या विरोधात काम करायचं, 19ला माझ्याच विरोधात लोकसभेला पाडायचा प्रयत्न करायचा. पुन्हा म्हणतो की काय केलं, तुला सगळंच माहिती आहे. म्हणजे कसं आहे, ज्याला त्रास होते त्यालाच कळतं. आम्हाला काय त्रास भोगावा लागला, आमच्या कार्यकर्त्याला काय भोगावं. अरे आनेराव जिल्हा प्रमुख आहे. आमदार साहेबांनी त्याच्या मतदारसंघात पडलेल्या लोकांना पुन्हा तिकीट दिली, पण ते जिल्हा प्रमुख असून, रनिंग सदस्य असून त्याला विचारलं सुद्धा नाही. ही काय आहे? हे पक्ष आहे. या सगळ्या भावनाचा सगळा उद्रेक झाला हे लक्षात ठेवा. चलो.